पुस्तकाचे नाव शिवाजी द मॅनेजमेंट गुरु, भाग 7। आई तुळजाभवानी, माता जिजाऊ आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन करून पुढील वाचनास सुरुवात करत आहे। एका यशस्वी नेत्याचा हा स्वभावताच गुणधर्म असतो, कोणतीही अडचण, संकट, संधी आली की कोणीही न सांगता जेव्हा तुम्ही स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पुढाकार घेऊन निर्णय घेता, त्या क्षमतेलाच म्हणतात पुढारीपणा। प्रश्न, संधी, अडचण समोर आल्याबरोबर या यशस्वी नेत्याला उत्तर शोधावे लागते। ताबडतोब निर्णय घेऊन अंमलबजावणी सुरू करावी लागते। पुढाकार घेण्याची क्षमता, हिंमत, छाती नसेल तर चुकूनही पुढारी होण्याची कल्पना मनात आणू नका। पुढे जातो तो नेता आणि मागे जातो तो अनुयायी किंवा कार्यकर्ता। आता पुढाकार घेणं म्हणजे नक्की काय ते आणखी स्पष्ट करतो। योग्य वेळी, योग्य ठिकाणी योग्य निर्णय घेणं, दुसऱ्याने शहाणपणा शिकवण्याच्या आधी आणि दुसऱ्याचा शहाणपणा ऐकल्यानंतरही स्वतःच्या निर्णयावर ठाम राहून तो तडीच नेणे। अरे निर्णय चुकला तरी चालेल, अरे चुकला नाही तर अनुभव कशातून येणार, आणि अनुभव नसेल तर योग्य निर्णय कशातून घेणार। परंतु म्हणून आयुष्यभर फक्त अनुभव घेत बसू नका। शिवाजी महाराजांच्या अंगी हा गुण किती उत्कटतेने होता ते पहा। अफजलखानाशी तह करावा असं एकजात सगळं मंत्रिमंडळ म्हणत असताना महाराजांनी तो सल्ला करावा हा सल्ला धुडकावून लावत अफजलखानाची भेट घेऊन खानासह त्याच्या फौजेचा फडशा पाडला। शाहिस्तेखानावर छापा टाकायला सुद्धा सगळ्यांनी त्यातील धोक्याची यादी महाराजांसमोर ठेवून कार्य अवघड आणि जीवावर बेतणारे ठरेल असे सांगितल्यावर तर महाराज स्वतः छापा घालायला पुढे आले आणि छापा घालून मोहीम फत्ते करून सही सलामत परत आले देखील। महाराज आग्र्याला जाणार हे पाहून अनेक विद्वानांनी महाराजांना धोक्याचा इशारा दिला, तरीही महाराज आग्र्याला गेले आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तेथून एकटे नाही तर सोबत गेलेल्या प्रत्येकाला सही सलामत परत घेऊन आले। महाराजांची आग्र्याहून सुटका हे पलायन नसून बुद्धीच्या जोरावर अन्यायाने झालेल्या कैदेतून करून घेतलेली महान सुटका आहे। महाराजांनी सुरतेवर टाकलेले 2 छापे, बुऱ्हाणपूर, कारंजा, जालना, कारवार आदी बाजारपेठावर टाकलेले छापे, प्रतापगडची लढाई, पन्हाळा प्रसंग, कांचनबारीत केलेला पराक्रम अशी सर्व घटना पाहिल्यामुळेच महाराजांसमोर फुशारकी मारायची कोणा सेनापती किंवा मंत्र्याची हिंमत झाली नाही। जेव्हा नेताच पराक्रमी असतो तेव्हा अनुयायांनी त्यांना काय शहाणपण शिकवायचे, आणि म्हणूनच नेता व्हायचं तर अगोदर शहाणे व्हा। आयुष्यात नेता व्हायचं असेल तर पुढाकार घ्यायला शिका, तशी तयारी करा। जेवढा मोठा पुढाकार घेण्याची ताकद दाखवाल तेवढी मोठी नेतृत्वाची संधी लोक तुम्हाला देत राहतील। लक्षात ठेवा, संधीने तुमचे दार ठोकावे असे वाटत असेल तर आधी दरवाजा तयार करा आणि तो संधी मिळवण्यासाठी सत्ताड उघडा ठेवा देखील। हा संधीचा दरवाजा तुम्ही पुढाकार घेण्याची प्रवृत्ती, मानसिकता, इच्छा होय। नाविन्यता, ज्याला नेता व्हायची खुमखुमी आहे त्याच्याकडे बुद्धिमत्ता आणि पुढाकार घेण्याची वृत्ती असली की नाविन्यता जन्माला येते। ज्याला यशस्वी नेता व्हायचं असतं त्याच्या डोक्यात नेहमी नवीन नवीन विचार, संकल्पना, कल्पना, युक्ती यांचं वादळ फिरतं राहिलं पाहिजे। म्हणजे नेत्याचा मेंदू हा नवनवीन कल्पनेला जन्म देणारा एक झंझावात असला पाहिजे। नवनवीन कल्पना शोधून त्या अंमलात आणून जगाला आश्चर्यचकित करणारे निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील। तुम्ही असा कसा निर्णय घेतला याचा विचार करता करता भल्या भल्या विद्वानांचा मेंदू सुन्न झाला पाहिजे, त्यांच्या मेंदूला झिंझिण्या आल्या पाहिजेत। असे निर्णय जर तुम्ही घेतले तर तुम्ही तुमच्या अनुयायांमध्ये स्वीकारले जाता आणि जगात प्रसिद्धी मिळवून जाता हे लक्षात ठेवा। कार्यकर्त्यांना नेहमी नवीन विचार, त्यांच्या गोष्टी नवीन पद्धतीने करण्याची कल्पना, नवीन गोष्टी नवीन युक्तीने करण्याची नेहमी उत्सुकता राहिलेली असते। ती उत्सुकता, जिज्ञासा ही तुमची भांडवली गुंतवणूक समजा। नवीन गोष्टी आव्हानात्मक असतात आणि कार्यकर्ता नेहमी आव्हानात्मक गोष्टींनाच उचलून धरतो। शिवाजी महाराजांच्या नाविन्यतेचा विचार करून बघू। जगात पहिल्यांदा वाघनखांचा वापर करण्याचा विक्रम महाराजांच्या नावावर आहे। 16व्या शतकात आग, धूर, प्रकाश, ध्वनी यांचा संदेशवहनासाठी उपयोग करून संदेशवहन क्षेत्रात क्रांती करण्याचा मान महाराजांकडे जातो। या देशात पहिले आरमार बांधण्याचे, स्वदेशी आरमार उभे करण्याचे श्रेय महाराजांकडे आहे। खास मराठ्यांच्या शारीरिक बौद्धिक क्षमतेचा अभ्यास करून
महाराजांनी नवीन हत्यारे बनवून घेतली. उदाहरणार्थ मराठ्यांची सरळ तलवार, पट्टा आणि विटा ही 3 हत्यारं महाराजांच्या कल्पनेतून जन्माला आलेली. कोणत्याही हिंदू राजाने धर्मभीतीमुळे समुद्र प्रवास करणं टाळलं. ही वस्तुस्थिती असताना महाराजांनी आपल्यासोबत 5,000 मावळ्यांना घेऊन कारवारची पहिली समुद्र मोहीम काढली. महाराजांचा नाविन्यता हा गुण आणखी वेगळ्या प्रकारे सांगितला जाईल. उदाहरणार्थ महाराजांनी प्रत्येक वेळी नवीन कल्पना शक्कल लढवलेली दिसते. एका कल्पनेची कुठेही पुनरावृत्ती नाही. अफजल खानाला मारला तसा दुसरा कोणालाही मारले नाही. शाहिस्तेखानाचा हात ज्या सफाईने कापला तसा दुसऱ्या कोणालाही कापला नाही. सुरतेवर छापा घालण्याची पद्धत कारंज्यासाठी वापरली नाही. पन्हाळ्यातून सुटका करून घेताना वापरलेली युक्ती परत कोठे वापरली नाही. आग्र्यातून बाहेर पडताना बादशहाच्या हातावर ज्या दिवसा तुरी दिल्या तशा दुसऱ्या कोणालाही दिल्या नाहीत. एकाच बहादूर खानाला 3 वेळा फसविले, परंतु प्रत्येक वेळी नवीन युक्ती लढवून आणि गेली कित्येक शतके हिंदूंचा राजा या देशात राज्याभिषेक झालेला नसताना महाराजांनी पगारी माणसं ठेवून बिदागी देऊन करून घेतला. या सर्व गोष्टींचा महाराजांच्या सहकार्यावर एवढा प्रभाव पडलेला दिसतो की ते आयुष्यभर देवापेक्षा महाराजांना मोठे मानत होते. अहो, त्यांचं काय घेऊन बसलात? आज 380 वर्षानंतर मी लिहितोय, तुम्ही वाचताय आणि मला तर वाटते महाराजांच्या या नाविन्यतेचे गारुड पुढची 5,000 वर्षे आपल्या बुद्धिमत्तेला साथ घालत राहतील. एवढा मोठा प्रभाव, तोही आपल्या मृत्यूनंतर 300-400 वर्षानंतर राहणे, हे नाविन्यतेच्या व्यवस्थापकीय कौशल्याचं यशस्वी नेतृत्वाचं किती मोठं ज्वलंत उदाहरण आहे. अरे, सूर्य मावळला तर काही मिनिटात त्याची प्रभा संपते. इथे हा सूर्य एकतर कधीच मावळत नाही आणि मावळला तरी त्याची प्रभा कधी संपत नाही. म्हणूनच महाराजांनी त्यांच्या अनुयायांना मावळा या नावाने संबोधले. पराक्रम ज्यांचा कधीही मावळत नाही तोच मावळा. आणि अशा न मावळणाऱ्या लोकांचं नेतृत्व करतो तो छत्रपती सिंहासनपती, असामान्य बुद्धिमान लोकांचं नेतृत्व करणारा असा जगन्मान्य राजा, जनसामान्यांचा राजा. म्हणून मित्रांनो, आयुष्यात नेहमी नवनवीन गोष्टी शिका, अंमलात आणा आणि कायम चर्चेत राहा. 5. आत्मविश्वास. तुम्हाला एक चांगला नेता व्हायचा आहे, मग आत्मविश्वास बाळगायला शिका. फाजील नव्हे, रास्त. जर तुमच्यात आत्मविश्वास असेल तरच तुम्ही पुढाकार घेऊन धैर्याने प्रश्नाला सामोरे जाऊन निर्णय घेऊ शकता. प्रखर आत्मविश्वास नसणारा माणूस निर्णय घेण्यास अक्षम ठरतो आणि खंबीर निर्णय न घेणारा माणूस कार्यकर्त्यांवर प्रभाव पाडू शकत नाही, प्रभाव टिकवू शकत नाही. म्हणून तुम्हाला अनुयायांवर प्रभाव पाडण्याची इच्छा असेल तर सर्वात पहिलं तुम्ही आत्मविश्वास कमवा, बाळगा आणि मोठ्या हिमतीने अडचणी प्रसंगांना सामोरे जाऊन त्यातून वाट काढून आपल्या यशाचा मार्ग सुकर करा. हीच गोष्ट तुकाराम महाराज सांगतात, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता. लोक काय म्हणतात हे न बघता आपली ग्वाही म्हणजे मनाचा आत्मविश्वास हीच मेजॉरिटी म्हणजे बहुमत समजा. जोपर्यंत तुम्ही खंबीर मनाचे नसता तोपर्यंत तुम्ही बहुमताच्या बाजूने असता, आणि जेव्हा तुम्ही खंबीर असता तेव्हा बहुमत तुमच्या बाजूने असते. दुसऱ्या शब्दात, जेव्हा तुम्ही बहुमताच्या बाजूने जाता तेव्हा तुम्ही कार्यकर्ता आहात असे समजा, आणि जेव्हा बहुमत तुमच्या बाजूला असेल तेव्हा तुम्ही नेताच आहात. त्यामुळे बहुमताच्या बाजूने जायचे की बहुमत तुमच्या बाजूनं खेचून आणायचे हे तुम्ही ठरवा. अर्थात आत्मविश्वास असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी नेता होऊ शकता. मोठमोठ्या संकटांच्या नद्या पार केल्या जातात त्या आत्मविश्वासरूपी जहाजाच्या बळावर. मोठमोठ्या वादळांना सामोरे जाता येते तो सह्याद्री पर्वताप्रमाणे खंबीर आत्मविश्वास असेल तर. म्हणून सह्याद्री जिंका, जग आपोआप तुमच्या पायावर लोळण घेताना तुम्ही याची देही याची डोळा पाहाल. शिवाजी महाराज तुमच्या आमच्यासारखे हाडामासाचे होते, कुठेही देव अवतारी नव्हते. मग ते एवढे मोठे कशाच्या जीवावर झाले? तर ते एकाच गोष्टीवर, आणि ती म्हणजे आत्मविश्वास. लक्षात ठेवा, कितीही संकटे येवोत, कितीही वादळे येवोत, कितीही निंदा हो, तुम्ही स्थितप्रज्ञ व्हा, आत्मविश्वास ढळू देऊ नका. आपल्या नेतृत्वाचा सूर्य कर्तृत्वाच्या क्षितिजावर तळपवायचा असेल तर आत्मविश्वास रूपी सूर्यमाला डळमळीत होऊ देऊ नका.
वाटेल ते कष्ट उपसा, वाटेल ती किंमत मोजा, परंतु आपल्या धैर्यापासून ध्येयापासून ढळू नका. एक वेळ आपण संपलो तरी हरकत नाही, पण आत्मविश्वास ढळू देऊ नका. कारण आत्मविश्वास हाच प्राण आणि नेत्याचा आत्मा होय. तो गमावल्यावर जीवन ते कसले. थांबू नका, मागे वळून पाहण्यात वेळ घालवू नका. सदैव पुढे जात राहा. महाराजांनी पहा, आपल्या आयुष्यात किती संकटे आली तरी स्वराज्याचा निर्धार सोडला नाही. नोकरीच्या मनसबदारीच्या अनेक संधी असताना स्वराज्याचा निश्चय सोडला नाही आणि म्हणूनच ते मान्यता पावले. कारण आत्मविश्वास ढळला नाही. आम्हीही आपला आत्मविश्वास अढळ ठेवूया, यशस्वी नेता होऊया. 6. संवाद कौशल्य. चांगला यशस्वी नेता होण्यासाठी तुम्हाला चांगलं भाषण ठोकता नव्हे करता आलं पाहिजे. चांगलं भाषण म्हणजे कविता वाचन नव्हे, तर चांगला संवाद कौशल्य होय. चांगलं संवाद कौशल्य म्हणजे काय, तर चांगला विषय चांगल्या लोकांना चांगल्या पद्धतीने समजावून सांगता येण्याचं कौशल्य. केव्हा कोठे काय आणि कोणाशी तेही कसे बोलावे हे ज्याला कळतं तोच प्रसंगावधान राखून बोलणारा माणूसच यशस्वी नेता होतो. हे चांगलं संवाद कौशल्य वाद मिटवणारं असू शकतं, तसेच एखादा वाद निर्माण करणारही असू शकतं. तर आपलं व्यावसायिक संवाद कौशल्य म्हणजे काय, तर तुम्हाला तुमच्या अनुयायांना ज्या सूचना किंवा आदेश द्यायचे असतात ते स्पष्टपणे देता आले पाहिजेत, जेणेकरून त्यांना ते स्पष्ट कळतील आणि तशी त्यांना अंमलबजावणी करता येऊ शकेल. तुम्ही जेवढं चांगल्या पद्धतीने सांगाल तेवढ्या चांगल्या पद्धतीने अनुयायी किंवा कार्यकर्त्यांना तो विषय कळला तर मग तसाच निर्णयही चांगल्या प्रकारे राबविला जातो आणि मग तुम्ही यशस्वी नेता होता. याची दुसरी बाजू म्हणजे तुमचे अनुयायी कार्यकर्ते काय म्हणतात, विनंती अर्ज करतात, नम्र सूचना करतात, त्याही तुम्ही चांगल्या प्रकारे समजणं हे सुद्धा संवाद कौशल्य आहे. आपण त्याला आर्ट ऑफ गुड लिस्नर म्हणतो. म्हणजेच काय, तर तुम्हाला यशस्वी नेता होण्यासाठी चांगला वक्ता तसेच चांगला श्रोता होता येणं म्हणजेच चांगला नेता होण्याची क्षमता येणं. तुम्ही चांगले वक्ते आहात, पण आजूबाजूला काय चालते आहे याबाबत बहिरे किंवा आंधळे असाल तर अंधेरी नगरी चौपट राजा होईल. तुमचे चांगले कान आणि चांगले डोळे असून जर चांगले वक्ते नसाल तर लक्षात ठेवा, आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं. थोडक्यात काय, तर चांगला नेता होण्यासाठी कान, डोळे आणि त्यापेक्षा तोंड चांगल्या प्रकारे उघडे ठेवा. महाराजांची संवाद कौशल्याबाबतची आचारसंहिता सांगतो, म्हणजे आणखी चांगले कळेल. महाराज यात काय बोलावे, काय टाळावे, कोणाला जवळ करावे, कोणाला दूर ठेवावे असा सगळा संदेश आपणाला देतात. 7. प्रशिक्षक आणि मार्गदर्शक. एक चांगला नेता याची आणखी एक महत्त्वाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे तो आपल्या सहकार्यासाठी कोच आणि गाईडसुद्धा असतो. तो फक्त नेता नसतो. तुम्ही चांगले भाषण केल्यावर काम संपत नाही तर सुरू होते. आता त्या कार्यकर्त्यांना दिशा देण्याचं काम बाकी असतं, तेव्हा तुम्ही त्यांना दिशा दिली पाहिजे. कार्यकर्त्यांना चांगली दिशा देण्यासाठी तुम्ही त्यांचे प्रशिक्षक आणि मार्गदर्शक होणं आवश्यक असतं. प्रशिक्षण देणं, कोचिंग करणं म्हणजेच काय, तर तुम्ही कार्यकर्त्यांना कोणतं काम कोणत्या पद्धतीने केलं जाईल हे शिकवणं होय. तर मार्गदर्शक म्हणून तुम्ही त्या कार्यकर्त्यांना शहाणपणाचे सल्ले दिले पाहिजेत. अर्थात ते मागतील तेव्हा एक वेळ आणि जेव्हा सल्ला दिला गेला पाहिजे असे तुम्हाला वाटत असते तेव्हाही. बघा, म्हणजे चांगला नेता व्हायचं असेल तर चांगले भाषण करायचं, कार्यकर्त्यांना चेतवायचं आणि पुढे ते काम कसं करायचं हे दाखवून सुद्धा द्यायचं. आणि तरीही काही कमी पडले तर मार्गदर्शन करून ते काम पूर्ण करून घ्यायचे. आणि तुम्ही नेता व्हाल म्हणजेच काय, तर तुम्ही कार्यकर्त्यांना जेथे जायचे ते सांगणे म्हणजे भाषण करणे, कसे जायचे हे शिकवणे. आणि तरीही काही कमी पडत असेल तर तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन त्यांना गाईड करून तेथे पोचवायचेच, तर तुम्ही नेता होणार. फक्त सुरुवात करून भागत नाही तर शेवटही करावा लागतो. मग तो मुद्दा असा की प्रश्न असो की एखादी नवीन संकल्पना असो. तुकाराम महाराज हेच सांगतात ना, बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले. जसे भाषण देतो तसे वागतो तोच माणूस लोकांच्या आदराला प्राप्त होतो. व्यवस्थापन तत्त्व आपल्या कॉलेजात न गेलेल्या पूर्वजांना कळतं. जगाच्या अनुभवरूपी विश्वात यशस्वी होण्यासाठी इतिहास काळातील अभ्यास त्यासाठीच तर महत्त्वाचा आहे. नियम साधा, सोपा आणि सरळ आहे. पुढच्याचं ठेव, मागचा शहाणा. भूतकाळातील अनुभव गाठीशी बांधा, वर्तमानाची शिदोरी सोबत घ्या आणि भविष्याचा वेध घ्या. 8. योग्य निर्णय. यशस्वी नेता होण्यासाठी
तुम्हाला योग्य निर्णय घेता आले पाहिजेत. अहो, योग्य निर्णय घेता यावा यासाठी तुम्हाला परिस्थितीचे नीट अवलोकन करता यायला पाहिजे. तुमची नजर पारखी असली पाहिजे. तुमचे कान सतर्क असले पाहिजेत. तुमचे नाक संवेदनशील असले पाहिजे आणि तुमची त्वचा सजग असली पाहिजे. तुमच्या जिभेला वस्तू खाण्याअगोदर कळली पाहिजे. तुमचे पाऊल उचलले जाण्याअगोदर दिशा कळली पाहिजे. तुम्हाला योग्य निर्णय घेता आला पाहिजे म्हणजे काय? तर काय करायचे, काय टाळायचे, तसेच कोणाला ते काम सांगायचे आणि कोणाला सांगता कामा नये हे ठरविता आले पाहिजे. 2 पावले मागे घ्यायची की पुढे झेप घ्यायची ही परिस्थिती समजून घेऊन संधी आणि धोका यांचा अंदाज बांधायचा आणि मगच ठरवायचं काय करायचं. याला म्हणतात निर्णय घेणं. ही क्षमता आपल्यात आली की मग स्वतःकडे पाहू. आपले कोण सहकारी चांगलं काम करतात आणि कोण चांगलं केल्याचा बहाणा करतात हेही कळलं पाहिजे. कोण कामासाठी मरतो, कोण श्रेयासाठी धडपडतो हे ओळखून प्रत्येकाच्या कामाची पोचपावती देणं याला म्हणतात योग्य निर्णय. अहो, नेतृत्व करायचं म्हणजे अनुयायी आलेच ना. मग तुमच्यासोबत मागे जे आहेत ते लढणारे आहेत की बाजारबुणगे आहेत हे ठरवा. किंवा ते फक्त बखे असतील तर तसेही बघा. कोणाला सोबत घ्यायचं, कोणाला सोडून द्यायचं आणि विशेष म्हणजे कोणाला खांद्यावर घ्यायचं आणि कोणाला तोंडावर आपटायचं ते ठरवणं म्हणजे योग्य निर्णय घेणं. कोणाला डोक्यावर घेण्याचा मात्र निर्णय घेऊ नका. कार्यकर्त्याच्या योग्यतेबाबत योग्य निर्णय देणाराच नेता सातत्याने मोठा होत जातो. ज्या दिवशी प्रामाणिक कार्यकर्त्यांना योग्य न्याय दिला जात नाही त्या दिवशी आपला निर्णय चुकला याची जाण ठेवून तशी किंमत मोजायची तयारी ठेवा. आता जर एखादा नेता असे म्हणेल की माझा निर्णय कधीच चुकत नाही, तर लेका तू कधी निर्णयच घेतला नसशील. मी कधीच चुकलो नाही असे म्हणणारा शक्यतो काहीच करत नाही. चुकण्याचा प्रश्न जर तुम्ही काही करायला निघाला तरच येतो. अरे पडतो कोण? जो चालायचा प्रयत्न करतो. तुम्ही हुशार आहात, तुम्हाला काय वाटतं? पडतो कोण? जो निवडणुकीला उभा राहतो. अहो, आवश्यक नाही तुम्ही नेता होण्यासाठी निवडणूक लढवलीच पाहिजे. माणसं हाताळण्याचं कौशल्य. नेतृत्व करणं म्हणजे दगड सांभाळणे नाही. नेतृत्व करायचं म्हणजे माणसे हाताळायची, माणसे गोळा करायची, माणसे सांभाळायची, माणसं वाढवायची. आता ही तिन्ही कामं व्यवस्थित पार पाडायची तर एक गोष्ट तुमच्याकडे असलीच पाहिजे आणि ती म्हणजे तुम्हाला प्रचलित व्यवस्थेवर हुकूमत गाजवता आली पाहिजे. म्हणजेच काय तर लोकांनी तुम्हाला फॉलो करावं, लोकांनी तुमचं अनुयायी व्हावं असं वाटत असेल तर मग त्यांना तसं प्रभावित करा. आपल्याकडे आकर्षून घ्या. त्यांना काय पाहिजे ते लक्षात घ्या. त्यांचे जे पाहिजे ते तुम्ही देत असाल तर याच्या मोबदल्यात ते तुम्हाला जे जे पाहिजे ते देत राहतील. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचाल तर लोक तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे लक्षात ठेवूनच आपण जाण्याचा आणि येण्याचा मार्ग प्रशस्त करणं म्हणजे माणसं हाताळण्याचं कौशल्य. महाराजांच्या आयुष्यावर एक नजर टाकली तरी आपल्या लक्षात या गुणांचं महत्त्व आल्याशिवाय राहणार नाही. महाराज 12 वर्षाचे असताना बेंगलोरहून पुण्याला आले आणि लोकांच्या गावात, वाड्यावर, तांड्यावर, पाड्यावर जाऊन त्यांनी भेटू लागले. त्यांची विचारपूस करू लागले, त्यांचे प्रश्न सोडवू लागले. पुढच्या काही वर्षात लोक आपली तक्रार, गाऱ्हाणी, अडचणी घेऊन खेड, शिवापूर आणि लाल महालात येऊ लागले. महाराजांच्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई जी मला जाणवली ती म्हणजे महाराजांकडे एकदा जोडला गेलेला माणूस कायम मरेपर्यंत महाराजांच्या सोबतीला उभा राहिला. स्वार्थ, संकट यांची पर्वा न करता ही माणसं महाराजांसाठी जगायला आणि मरायला एका पायावर उभ्या हयातभर तयार राहिली. हेच ते महाराजांचे मोठेपण महाराजांना मोठं करून जातं. आणि आमची परिस्थिती एवढी भयान की सकाळची सोबत करणारा संध्याकाळपर्यंत टिकत नाही आणि नेतेही तसेच एक दिवस एका तंबूत टिकत नाही. यथा राजा तथा प्रजा आणि यथा प्रजा तथा राजा बाकी काय. तानाजी मालुसरे, सूर्याजी काकडे, रामजी पांगेरा, मुरारबाजी, प्रतापराव अशी महाराजांसाठी खर्ची पडलेली माणसं आपणाला थोडीफार माहीत आहे. परंतु उभं आयुष्य स्वराज्याच्या विचाराने प्रेरित होऊन महाराजांसोबत राहिलेली लाखो लोक आम्हाला कुठे माहिती आहेत. म्हणून तर आज आम्हाला 10-10, 20-20 लाख रुपये खर्च करून व्यवस्थापन म्हणजे काय हे शाळेत जाऊन शिकावे लागते. हेच जर आपण महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केला असता तर कमी पैशात आम्ही यशस्वी व्यवस्थापक, उद्योजक सहज झालो असतो. कारण या चरित्रातून आम्हाला माणसं हाताळण्याचं कौशल्य शिकता आलं असतं. चला हरकत नाही. देर हो गई लेकिन अंधेर नहीं, देर आये दुरुस्त आये. म्हणजेच तर मी लिहितोय
आणि तुम्ही शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्यावर आधारित हे पुस्तक वाचताय. अहो, ही तर यशाची सुरुवात आहे. पुढे आपल्याला मोठमोठी शिखरे साथ देतील, तीही पादाक्रांत करायची आहेत. आपल्यासाठी शिवाजी द मॅनेजमेंट गुरु आहेतच की. वाट चुकली तर बोट धरून आपल्याला सरळ मार्गावर आणायला. चला तर आजपासून माणसं मिळवायला सुरुवात करूया. मिळवलेली माणसे जपूया, जोपासूया आणि आयुष्यात यशस्वी होऊया. माणसं ही जगातील मोठी संपत्ती आहे. ज्यांच्याकडे जेवढी जास्त माणसे तेवढा तो माणूस श्रीमंत होय. श्रीमंत म्हणजे यशस्वी माणूस पैसेवाला नाही. नोटा जमवतो तो पैसेवाला आणि माणसं जमवतो तो श्रीमंत. शून्यातील माणसं गोळा करा, त्यांना शिकवा, समृद्ध करा. पहा, आपोआपच तुम्ही खूप मोठे व्हाल. अर्थात आता तुम्ही ठरवा, माणसं कमावून यशस्वी व्हायचं की पैसा कमावून पैसेवाला व्हायचं. आणि त्याच वेळी हे कायम लक्षात ठेवा, पैसेवाल्यांचं नेतृत्व त्यांच्या मरणाच्या क्षणी संपते, तर शिवाजी महाराजांसारख्या श्रीमंती योग्याचं नेतृत्व त्याच्या मृत्यूनंतरही हजारो वर्ष लोक स्वीकारतात. एका यशस्वी नेत्याचं हे खूप बोलकं उदाहरण आपल्या देशात झालं आहे, म्हणून समजून घेऊया. आपल्यासाठी जीव देणारी माणसं तयार करा, पण जीव घेणारी माणसं तयार करण्याचं पाप करू नका. समाजासाठी मरणारी माणसं तयार करा, स्वार्थापोटी मारणारी लोक अजिबात तयार करू नका. अशी माणसं जन्माला येणारच नाही असं नाही, ती जन्माला येतील आणि त्यांना तशी विधायक दिशा देणं ही एक चांगला नेता होऊ इच्छिणाऱ्या तुमच्यासारख्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणूनच हे माणसं हाताळण्याचं कौशल्य आपण आत्मसात करूया. 10. प्रशासकीय कौशल्य. एका यशस्वी नेता होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला चांगले प्रशासकही व्हावे लागते. आता तुम्ही म्हणाल, प्रशासक व्हायचं म्हणजे आम्ही IAS, IPS, IFची परीक्षा द्यायची का? तर अजिबात नाही. तुम्ही प्रशासकीय कौशल्य एवढ्या उच्च पातळीपर्यंत अवगत करायचं की IAS, IPS, IFs केलेली विद्वान मंडळी फायली घेऊन तुमच्या मागे पळाली पाहिजेत. हुशार नेता आपल्यापेक्षा हुशार लोकांना आपल्या हाताखाली कामाला ठेवत असतो. पहा, तुम्ही जगातील किती श्रीमंत लोकांनी MBAची पदवी घेतली आहे आणि MBA झालेले किती लोक जगातील प्रथम क्रमांकाच्या 100 श्रीमंताच्या यादीत दिसतात. आजपर्यंत IPS, IAS, IFS आणि MBA झालेला एकही विद्वान जगातील सगळ्या श्रीमंत झालेला नाही. मग तुम्ही म्हणाल, प्रशासकीय कौशल्य म्हणजे नक्की काय? तर उत्तर अगदी सोपे आहे. प्रशासकीय कौशल्य म्हणजे योजना बनविणे, साधनसामग्रीची जुळवाजुळव करणे, लोकांना दिशा देणे, त्यांना नियंत्रित करणे, एवढी 4च कामे. 11. शिस्त. तुम्हाला यशस्वी नेता व्हायचं आहे ना, मग शिस्त पाळायला शिका. स्वतः शिस्त पाळा, लोक आपोआप धडा गिरवतील. आपण आपल्या शिस्तप्रिय वागण्यातून लोकांना आदर्श घालून द्या. लोकांना दिलेला वेळ पाळा. 11ची वेळ असेल तर 10:50लाच पोहोचा. उशिरा जाण्याची सवय लावून घ्याल तर 12 वाजायला वेळ लागणार नाही. विमान तुम्ही लेट झालात म्हणून थांबत नाही. रेल्वे तुम्ही येईपर्यंत तुमची वाट पाहत नाही. आणि लक्षात ठेवा, संधी कधीही पहिले पोहोचणाऱ्यालाच गळ्यात माळ घालते. श्रीमंत माणसं आणि मोठे झालेले नेते या दोघांच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट समान सापडेल, आणि ती म्हणजे शिस्तपालन. शिस्तीमुळे नेता स्वतः त्या कामाबाबतीत डेडिकेटेड असल्याचं त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना सहज कळते आणि लोकांना त्यातून न बोलता न सांगता प्रेरणा मिळते, जी एक चांगले लांबलचक भाषण देऊन किंवा महागडी मेजवानी देऊन शक्य नसते. लोकांना बेशिस्त होऊ द्यायचे नसेल तर एकच काम करा, स्वतः शिस्तपूर्वक राहा. छत्रपती शिवाजी महाराजांचं दुसरं नाव म्हणजे शिस्त. शिस्त एवढी करडी की राजपुत्रच काय, पण सेनापती किंवा मंत्री ती मोडण्याची हिंमत करू शकत नव्हता. नेताजी पालकरांना काही कारणास्तव ठरलेल्या वेळी यायला उशीर झाला तर काय केलं महाराजांनी? मेमो नाही, दम नाही, रिमाइंडर नाही, थेट बडतर्फ केल्याचा आदेश दिला. शामराज निळकंठ पेशवा होता, त्याने एका कामात लाचखोरी केली. पहिल्याच तक्रारीत बडतर्फी, आणि याचं दुसरं रूप म्हणजे जो शिस्तपालन करी त्याला बढती दिली जाईल. प्रतापराव गुजर नेसरींच्या खिंडीत मारले गेले. हंसाजी मोहितेने लगेच फौज सावरून बहलोलचा पार त्याच्या गावापर्यंत पाठलाग केला आणि त्याचवेळी महाराजांना पत्र दिले, प्रतापराव पडले, आम्ही आहोत, काळजी नसावी, आणि तसेच करून दाखवले. परिणाम पुढच्या काही दिवसातच महाराजांनी हंसाजी मोहितेंना हंबीरराव ही पदवी देऊन स्वराज्याचे सरसेनापती पद दिले. शिस्तप्रिय माणूस यशाकडे जातो आणि बेशिस्त माणूस आपोआप अपयशाकडे जातो. थोडक्यात शिस्त पाळणे म्हणजे काय तर नियम कायदे पाळा
आणि सगळ्यात महत्त्वाचा दिलेला वेळ शब्द पाळा. शब्द पाळणारा जग पाळू शकतो आणि शब्द न पाळणारा जगात कायम तोंड लपून पळत राहतो. 12. संयम. यशस्वी नेता व्हायचे आहे ना, मग सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा. तुम्ही संयम सोडता कामा नये. संयम सुटला, नेतृत्व संपले. योग्य निर्णय घेण्यासाठी काही काळ वेळ जावा लागतो आणि त्यासाठी संयम ठेवणे आवश्यक. घाईघाईत घेतलेला निर्णय बऱ्याचदा चुकीचा ठरतो, म्हणून व्यवस्थित निर्णय घ्यावा. चांगला नेता होण्यासाठी आणखी एका ठिकाणी संयम पाळायला शिका. लोक तुमच्याबरोबर बोलत असताना तुम्ही ते संयमाने ऐकून घ्या. त्याचे विचार, त्यांची मतं जाणून घ्या. त्यांच्या तक्रारी शांतपणे ऐकून घ्या. ते विचार, ती मते, त्या तक्रारी तुम्हाला किती सहज रास्त वाटतात ते मनात ठेवा. लगेच व्यक्त करण्याची घाई करू नका. मुद्दा पटला तरी लगेच प्रतिक्रिया देणं टाळा आणि मते न पटणारी असतील तर बघतो सांगतो असं वेळ मारून न्या. विचार करा आणि मगच निर्णय घ्या किंवा द्या. संयम हा पतंगाच्या मांजासारखा असतो. जोपर्यंत मांजा हातात तोपर्यंत नेतृत्वाची पतंग ताब्यात. महाराज खानाचा समाचार घेण्यासाठी प्रतापगडावर तळ ठोकून होते. इकडे राजगडावर सईबाईचे निधन झाले तरी महाराजांनी संयम सोडून खाली उतरले का? आणि महाराज गड उतरले असते तर एवढा मोठा प्रताप घडला असता का? म्हणून संयमाच्या किल्ल्यातून, कारण कोणतेही असो, खाली उतरू नका, तर यशाचे किल्ले प्राप्त होतील. महाराज निमंत्रित पाहुणे म्हणून आग्र्याला गेले आणि औरंगजेबाने विश्वासघात करून महाराजांना कैद केले. आता अचानक उद्भवलेल्या या संकटात महाराजांनी संयम राखला. चांगला 4 महिने आणि 1 दिवस बादशाच्या हातावर तुरी देऊन महाराज रायगडावर पोहोचले. लक्षात ठेवा, संयमाच्या झाडाला कायम यशाचीच फळे लागतात. युरोपात नेता व्हायचं तर उद्योगपती असावं लागतं. जपान, कोरियामध्ये नेता व्हायचं आहे तर व्यावसायिक पदवी घ्यावी लागते. आशियात, विशेषतः अरब राष्ट्रात नेता व्हायचं असेल तर राजघराण्यात जन्माला यावं लागतं. काही देशात तर एखाद्या टोळक्याचा म्होरक्या असावं लागतं. काही देशात नेता होण्यासाठी लष्कराचं सेनापती व्हावं लागतं. आणि आपला एकमेव देश असा आहे जेथे यातलं काही व्हावं लागत नाही. वर नमूद केलेली एकही गोष्ट तुमच्याकडे नसली तरी भारतात अगदी पद नसली तरी पंतप्रधान होऊ शकता. तेथे मुख्यमंत्री होणं काय अवघड आहे? तर आपल्या देशात वेगळी गुणवत्ता किंवा मापदंड निर्माण झाले आहेत, ते पाळायला शिका. भाग 7 समाप्त. पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.